सत्ताधारी नेते आणि मंत्र्यांचाही अधिकारी ऐकत नाहीत का असा प्रश्न सुधीर मुनगंटीवारांनी एका अधिकाऱ्याविरोधात केलेल्या तक्रारीमुळे उभा होतोय। पाहूया हा रिपोर्ट। सत्ताधारी सिनियर नेते असूनही माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्याच भागामधला प्रदूषणाचा प्रश्न मिटत नाहीये। स्वतःचं सरकार असताना मुनगंटीवारांनी आता प्रदूषण बोर्डाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांवर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे। चंद्रपूरमधल्या घुग्गुसमध्ये महामाया नावाचा कोळसा उद्योग आहे। त्यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपात मुनगंटीवारांनी प्रदूषण मंडळाचे अधिकारी तानाजी यादवांच्या विरोधात तक्रार दिली आहे। 68,61,864 रुपये हे नुकसान भरपाई सायंटिफिकली निघाली। आता शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, नुकसान भरपाई दिली पाहिजे। यादव साहेबांना एकदा नव्हे अनेकदा फोनच्या माध्यमातून सूचना केली, आग्रह केला, विनंती केली की आपल्याकडे असणाऱ्या कायद्याच्या चौकटीमध्ये साधारणतः कंपनीवर भारतीय न्याय संहिता 223 आणि पर्यावरण संरक्षण कायदा 15 यानुसार तुम्ही FIR दाखल करा। पण काय अडचण आहे त्यांची मला माहित नाही, त्यांनी काय FIR दाखल केला। 5 दिवसांपूर्वी खुद्द पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या भागातल्या कोळसा उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणाच्या पाहणीला आल्या होत्या। मात्र पाहणीवेळीच त्यांची गाडी राख आणि मातीच्या धुळीनं काळवंडली। पर्यावरण मंत्री येऊनही प्रदूषणाचे हे हाल असतील तर सामान्य लोक इथे कोणत्या स्थितीमध्ये राहतात यावरून टीका झाली। त्यावर लवकरात लवकर प्रदूषण मिटवण्याचा वायदा मंत्री पंकजा मुंडेंनी दिला होता। मात्र आता त्या प्रदूषणाविरोधात त्यांच्या पक्षाच्याच सुधीर मुनगंटीवारांनी प्रदूषणाविरोधात लढा उभारण्याचा इशारा दिलाय। अंदाज आलाय याच्यावर? मला अंदाज आहे आणि त्याबद्दल सहानुभूती आहे, संवेदना आहे, म्हणूनच मी आलेली आहे। मी सुद्धा AC मध्ये बैठका घेऊन बातम्या छापून आणू शकते, पण माझा कालपासूनचा रंग असा झालेला आहे, मी उन्हामध्ये पूर्ण रापून निघालेली आहे। अधिकाऱ्यांनाही काम करायला आणि सर्व मिळून इथल्या प्रदूषणावर मार्ग काढायला। तुम्ही स्वतःही अनुभव घेतला आहे की प्रदूषण विभागाचे अधिकारी जे आहे, प्रशासनाचे अतिशय मुजोर आहे, लोकप्रतिनिधींचं ऐकत नाही, याच्यावर काही अंकुश लावाल का? नक्कीच लावेन। अधिकारी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या म्हणजे जे नेतृत्व माझ्या आता त्यांना लाभलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्यांच्याही वागण्यामध्ये बदल होईल। आज आम्ही FIR केली, पोलीस त्यांचं काय करते ते बघेल, पण यानंतर पुण्याच्या NGTच्या खंडपीठाकडे, कोर्टामध्ये PILच्या माध्यमातून, विधानसभेत मी या अगोदरच पिटिशन दाखल केली आहे आणि मी साधारणतः 15 दिवसांनी लोकसभेच्या अध्यक्षांना भेटून माझी पिटिशन मी पोल्युशनच्या बाबतीमध्ये देणार आहे। निलेश डहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।